थोड्यापूर्वी सुष्मिताशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला होता, ज्यात आपल्याला एक लक्षात आलं, जी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली होती। बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आता लीलावती रुग्णालयाच्या बाहेर जमलेले आहेत आणि अर्थातच प्रत्येकाच्या मनात एक फार मोठी धाकधूक होती, ती अर्थातच बाबा सिद्दीकी यांच्या प्रकृतीबद्दलची। पण दुर्दैवाने आपण बघतोय आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा चेहरा, अल्पसंख्याक चेहरा, मुस्लिम चेहरा बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे। या घटनेची क्रोनॉलॉजी अर्थात त्यातला क्रम जर आपण जाणून घ्यायचा झाला, लक्षात घ्या साधारण पाऊण तासापूर्वी ही सगळी घटना घडलेली आहे। जर पाऊण तास आपण असं म्हटलं तर पावणे 10च्या दरम्यान 9:30 ते पावणे 10च्या दरम्यान नुकतेच म्हणजे काल बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उपस्थित होते। छगन भुजबळांच्या अगदी बाजूला ते बसलेले आहेत, एक महत्त्वाचा चेहरा। आणि काल अभिनेता सयाजी शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला, त्यावेळीची ही दृश्य आहेत। लीलावती रुग्णालयाबाहेरून आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। सुष्मिता, काय अपडेट? नक्कीच अतिशय गंभीर आणि धक्कादायक बाब समोर येते आहे की बाबा सिद्दीकी यांचा या गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे। लीलावती रुग्णालयामधील आपत्कालीन विभागात त्यांना आणण्यात आलेलं होतं। या संपूर्ण गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेजेस आता शोधण्यात येत आहेत। काहींना संशयितांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्रमुख माहिती समोर आलेली आहे। ज्या पद्धतीचा हा गोळीबार झालेला होता, 3 राऊंड फायर करण्यात आलेले होते। निर्मल नगर परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली। अनेक लोक या ठिकाणी आहेत, त्यांचे कुटुंबीय असतील, त्यांचे जवळची माणसं असतील, ही या ठिकाणी आलेली आहेत। खरं तर ही अतिशय धक्कादायक बाब म्हणावी लागेल की अनेक वर्ष त्यांचं राजकीय करिअर आपण बघितलेलं होतं। नुकताच त्यांनी अजित पवार गटामध्ये सुद्धा प्रवेश केला। अगदी कालपर्यंत ते पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि आज अशा पद्धतीनं ही घटना समोर आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण लीलावती रुग्णालयाच्या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यांचे काही कुटुंबीय आहेत जे शोक व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते, दुःख व्यक्त करताना पाहायला मिळते। खरं तर त्यांचं व्यक्तिमत्व हे सर्वसमावेशक होतं। सगळ्यांसोबत ते अगदी मिळून मिसळून असायचे। त्यांच्या इफ्तार पार्टीज या विशेष मुंबईमध्ये चर्चेमध्ये असायच्या। राजकीय क्षेत्रामध्ये असूनही अतिशय कार्यकर्त्यांमधला चेहरा, अशा पद्धतीची त्यांचा चेहरा होता। त्यामुळे आता आपण बघतोय की एक एक करत त्यांचे आप्तजन जे आहेत ते सुद्धा हॉस्पिटल परिसरात येतात। मी जरा तुला थांबवतोय सुष्मिता, आपल्याबरोबर उभटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आता क्षणाला आपल्याबरोबर। सुष्मिता, ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली असेल, आपली काय प्रतिक्रिया? सुष्मिता, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? मोठी बातमी आता क्षणाची आपण बघतोय। पुन्हा एकदा आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांच्याकडे। सुष्मिता, सुष्मिताशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करू, पण जसं सुष्मिताने आपल्याला सांगितलं की लीलावती रुग्णालयात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांचे सगळे आप्तेष्ट आता लीलावती रुग्णालयाच्या दिशेने धाव घेताना दिसत आहेत। एक कार्यकर्त्यांमधला चेहरा, समावेशक चेहरा म्हणून बाबा सिद्दीकींना ओळखलं गेलं। म्हणजे बाबा सिद्दीकी जेवढे कार्यकर्त्यांमध्ये रमायचे, त्याचबरोबर बाबा सिद्दीकी हे या अर्थाने विश्वमित्र होते की सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचे मित्र होते। उद्योग क्षेत्रात असेल, मग ते बॉलिवूड असेल किंवा इतरही वेगवेगळ्या क्षेत्रांमधली मंडळी त्यांची जवळची मित्र होती। बाबा सिद्दीकी यांनी त्यांचा राजकीय प्रवास जो होता तो एक कार्यकर्ता ते नगरसेवक ते एक आमदार ते राज्याचा मंत्री आणि मंत्री ते पुन्हा आपण बघूयात या सगळ्याच्यात एक नावाजलेले विकासक म्हणून देखील बाबा सिद्दीकींनी आपला व्यवसाय जो होता तो मोठा केलेला होता। आणि बाबा सिद्दीकींबद्दलचं उदाहरण देत असताना पेज 3 to पेज 1 म्हणजे अर्थात बॉलिवूडच्या कलावंतांमध्ये रमणारा, त्यांच्यामध्ये नावाजलेला, सगळ्यांशी मैत्री असणारा एक चेहरा, ते राजकीय प्रवासात राजकारणात वृत्तपत्राचं पहिलं पान गाठणारा नेता म्हणून देखील बाबा सिद्दीकींना ओळखलं गेलं। असे हे एक मोठे नेते ज्यांनी गेल्या काही कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता। त्यांचे सुपुत्र जिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्वचे तिथले आमदार आहेत। अल्पसंख्याकांमधला याचबद्दल आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर एकनाथ खडसे या क्षणाला आपल्याबरोबर आहेत। एकनाथ खडसे जी, बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे, धक्कादायक बातमी, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती घटना घडते, आपली काय प्रतिक्रिया?
या राज्यामधली कायदा सुव्यवस्था किती बिघडलेली आहे त्याचं जिवंत प्रतीक हे आहे. केव्हाही कुणाची हत्या होईल तर राजकीय हत्या आहे. म्हणजे कुणी केली काय केली याचे निष्कर्ष पुढे येतील, परंतु आज दहशतवाद एवढा पसरलेला आहे आणि या ठिकाणी गुंडागर्दी एवढी, या महिलांवर अत्याचार वाढलेले आहे, त्याचे काही गुन्हेगार सापडत नाही. आता बाबा सिद्दीकीची हत्या म्हणजे या सगळ्यांवर कडी करण्यासारखंच आहे. याबाबतचं म्हणजे ही जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. वारंवार अशा घटना घडतात आणि गृहमंत्री वगैरे सगळे प्रचारामध्ये व्यस्त असतात, लाडके बहीण मध्ये असतात आणि अशा रीतीने माणसाचं जीवन सुरक्षित आता महाराष्ट्रामध्ये नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे. एक सहकारी म्हणून देखील बाबा सिद्दीकी यांना आपण जवळून पाहिलेलं होतं. तसं बघायला गेलं तर पेज 3 to पेज 1 असा एक चेहरा म्हणून देखील बाबा सिद्दीकींना ओळखलं जायचं. काय आपण सांगाल? नाही, बाबा सिद्दीकी आणि आम्ही विधानसभेमध्ये कित्येक वर्ष एकत्र काम केलेलं आहे आणि त्या बाबा सिद्दीकींचा स्वभाव वगैरे हा सगळ्यांनाच माहिती आहे. मला तो जवळून माहिती आहे. पण अशामध्ये बाबा सिद्दीकीची हत्या कोणी केली, काय केली, समोर आल्यानंतर त्याच्यावर अधिक भाष्य करता येईल. धन्यवाद एकनाथ खडसेजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा देखील आहेत. मिलिंद देवराजी, धक्कादायक बातमी. राजकीय क्षेत्रातलं एक मोठं नाव, एक मोठा चेहरा बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे. काय आपली प्रतिक्रिया? नाही, मला पण बातम्याच्या माध्यमातून आताच माहिती मिळाली की बाबा सिद्दीकी इज नो मोर आणि म्हणजे अतिशय शॉकिंग न्यूज आहे. आणि मी लगेच ऍक्च्युली ऑन द वे मी हॉस्पिटलला जाऊन त्यांच्या कुटुंबाला मला भेटायचं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की गव्हर्नमेंट आणि खास करून पोलीस लवकरच लवकर जे कल्प्रेट आहे काय आहे ते कारवाई होईल आणि त्यानंतर त्यांना नक्की जे लोक आरोपी आहेत त्यांना नक्की अरेस्ट केले जाईल. पण बाबा सिद्दीकी एक म्हणजे त्यांनी नेहमी मी जे काँग्रेसमध्ये मी त्यांनी माझ्या वडिलांसोबत काम केलं होतं, सुनील दत्त साहेबांसोबत त्यांनी काम केलं होतं आणि खास करून बँड्रासाठी आणि सामान्य लोकांसाठी त्यांनी नेहमी झटले होते. तर व्हेरी अनफॉर्च्युनेट, व्हेरी शॉकिंग आणि अनफॉर्च्युनेट आहे. धन्यवाद मिलिंदजी आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल. आपल्याबरोबर न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे देखील आहेत. मंदार, आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसमधला, म्हणजे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस नको म्हणूयात तर तसा राज्याच्या राजकारणातला आणि मुंबईतला एक फार मोठा अल्पसंख्याक चेहरा बाबा सिद्दीकी ज्यांची हत्या करण्यात आलेली आहे. अत्यंत धक्कादायक बातमी आहे विशाल. एक लक्षात घेतलं पाहिजे की बाबा सिद्दीकींसारखा एक महत्वाचा नेता, एक मोठा नेता आणि त्यातूनही बांद्र्यासारख्या अत्यंत संवेदनशील अशा ठिकाणचा नेता अशा पद्धतीनं त्याचा मृत्यू व्हावा ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आपण बघतोय की ज्या पद्धतीनं ही घटना घडलेली आहे, निश्चित काहीतरी याच्यामध्ये काळबेर दिसतच आहे. पण एवढंच नाही तर गेले 15 दिवसापूर्वी सुद्धा बाबा सिद्दीकी यांना काही धमक्या आल्या होत्या असं दिसतंय. एक विशिष्ट दर्जाची त्यांना सिक्युरिटी सुद्धा दिली होती हेही कळतंय. पण हा मृत्यू हा अत्यंत धक्कादायक आहे. पण मंदार, या सगळ्या ह्याच्यातनं आपण बघतोय की आता राजकीय अटकळी ज्या आहेत त्या बांधल्या जातात आणि निवडणुकीच्या तोंडावरती होणारा हा हल्ला, म्हणजे हे राजकीय वैमनस्यातनं हल्ला झाला असावा का? शिवाय बाबा सिद्दीकी स्वतः एक नावाजलेले विकासक देखील होते, त्या सगळ्या ह्याच्यातनं हल्ला झालाय का? अर्थात तो पोलीस तपासाचा भाग असू शकतो, पण आता या सगळ्या अटकळी ज्या आहेत त्या बांधल्या जात आहेत. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की जिशान सिद्दीकी हे सुद्धा एक महत्वाचं नाव आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जो आता अजूनही काँग्रेसमध्ये होता, बाबा सिद्दीकी स्वतः. मंदार, मी जरा आपल्याला थांबवतोय. आपण दृश्य दाखवूयात ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकींवरती हा हल्ला करण्यात आला त्या ठिकाणची दृश्य आहेत. खैरवाडीतलं बाबा सिद्दीकींचं हे कार्यालय ज्याच्या बाहेरची दृश्य आहेत आणि जिथे आपण बघू शकतो की बंदुकीतले 3 राऊंड, त्या 3 गोळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी पडलेल्या, 3 ते 4 राऊंड बाबा सिद्दीकींवरती फायर करण्यात आलेले होते. 4 राऊंड फायर करण्यात आलेले होते. त्यातली एक गोळी जी होती ती बाबा सिद्दीकींना लागली, पण त्यातल्या 4 गोळ्या जमिनीवर पडल्याचं आपण बघतोय. प्री प्लॅन हा अटॅक असावा, म्हणजे नियोजित असा हा हल्ला असावा असा एकूण अंदाज या ठिकाणी बांधता येऊ शकतो. कारण बाबा सिद्दीकी हे त्यांच्या कार्यालयात उपस्थित होते, ते तिथे मीटिंग करतात, हे हल्लेखोरांना ठाऊक असावं आणि केव्हा ते एकदा बाहेर येत आहेत आणि आपण त्यांच्यावरती हल्ला करतोय या सगळ्या विचारातनं हे हल्लेखोर तिथे दबा धरून बसले असावेत आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला.
अधिक अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. घटनास्थळावर आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. कृष्णा, काय माहिती? खरं तर पाहायला गेलं तर आमदार इथे निशांत सिद्दीकी यांच्या कार्यालयात बाबा सिद्दीकी त्यांचे जे वडील आहेत बाबा सिद्दीकी हे त्यांच्या निशांत सिद्दीकी यांच्या कार्यालयात उपस्थित होते. आणि खरं तर पाहायला गेलं तर पण पुन्हा एकदा आपण दृश्य दाखवूया. 9:30 वाजताची जवळपास घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये श्री बाबा सिद्दीकी जे नवरात्रोत्सव सुरू होता आणि जे नवरात्र आणि 2 संदिग्ध लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे. पुढची तपास तो क्राईम ब्रांच मुंबई करत आहेत. सर, कशामुळे गोळीबार, किती राऊंड गोळीबार झाला काय? सहपोलीस आयुक्तांनी आता या क्षणाची तिथल्या झोनचे जे अधिकारी आहेत त्यांनी माहिती देऊ केलेली आहे की मीटिंग करता बाबा सिद्दीकी रुग्णालय त्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित होते आणि मीटिंग संपवून बैठक संपवून ते बाहेर आले आणि त्यावरती त्या क्षणी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. 4 राऊंड फायर झालेले होते. पुन्हा एकदा जाऊयात न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांच्याकडे. मंदार, आपण सांगत होतात की बाबा सिद्दीकी एक मोठं नाव. एक लक्षात घेतलं पाहिजे, आता निवडणुका आहेत आणि निवडणुकांच्या तोंडावरच ही हत्या झालेली आहे. ही हत्या ही अत्यंत चिंताजनक आहे. जे आत्ताचं सरकार आहे या सरकारला सुद्धा या संदर्भामध्ये खूप सखोल अशी चौकशी करावी लागणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्याकडे बाबा सिद्दीकी यांच्यासारखं बडं नाव येणं ही सुद्धा त्यांच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती. आणि अशा वेळेला या अशा निवडणुकीच्या तोंडावरती बाबा सिद्दीकी यांची हत्या होणं हे धक्कादायक आहे. या व्यतिरिक्त विषयाला आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की बाबा सिद्दीकी हे एक असं नेते होते, असा एक नेता होता की जो बांद्रामध्ये खास करून खेळीमेळींनी सगळ्यांची राहायचा. अत्यंत मनमोकळेपणाने बाबा सिद्दीकी हे जनतेमध्ये जाऊन काम करत असत. सुनील दत्त जे मंदार, मी आपल्याला थांबवतोय. आपल्याबरोबर शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्याबरोबर आहेत. सुषमा, ही बातमी आपल्यापर्यंत